नमस्कार मित्रांनो, राम राम. आज आपण एरोंडोल तालुक्यातील जवखेडा या ठिकाणी आलेलो आहेत. संजय सांडू पाटील आपले शेतकरी आहेत. त्यांच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत. हरभरा त्यांनी मध्ये घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. हरभरा इंटरक्रॉपिंग केलेलं आहे. हे त्यांचे जे झाड तुम्ही पाहू शकता, आता सिंगल करून घेणार आहेत. ते काही ठिकाणी 2 राहून गेले आहेत. हरभरा सुकलेला आहे, त्यांचा काढणीवर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तर हरभऱ्यामध्ये एक नळी होती, याच्या 2 नळ्या आहेत. याच्यापैकी एक हरभऱ्यात होती, एक सुळबाबूला दिलेली होती त्यांनी. हरभरा तयार झालेला आहे. इकडे मजूर कापणी करते हरभऱ्याची. आपले जुने शेतकरी मागच्या वेळेसही यांनी अतिशय चांगलं असं उत्पन्न काढलं होतं, एकरी 30 टन. आता त्यांनी हरभरा इंटरक्रॉपिंग केलं तर हरभरा निघून गेलेला आहे त्यांचा. आणि सर्वाइल पर्सेंटेज तुम्ही पाहू शकता 100% इथे. हे जे इथे कापून घेत आहेत हरभरा, किती हरभरा आला त्याचंही आपण गणित सांगणार आहेत. आता कटिंग करून घेत आहेत. अतिशय सुंदर असा प्लॉट बसवलेला आहे. हरभरा कापून घेत आहेत. हा कापलेला हरभरा जमा करून घेतलेला आहे. हा कापलेला हरभरा, हे मजूर कटिंग कापून घेत आहे. सुंदर असा प्लॉट. हे बाकीचा कापायचा आहे. कटिंग एकाकडून कापणी चालू आहे हरभऱ्याची. पाहू शकतात तुम्ही, अतिशय सुंदर असा प्लॉट. काढल्यानंतर आपण एक 7-8 दिवसांनी त्यांनी आवरलेला हरभरा, त्याच्यानंतर आपण या शेतात आलेले तुम्ही पाहू शकतात. त्यांनी आता सिंगलिंगी करून घेतलेले झाड. जवळपास 4-4.5 एकर क्षेत्र आहे. 35 ते 40 क्विंटल हरभरा त्यांनी याच्यात घेतलेला आहे पट्टा पद्धतीने. पाहू शकतात एक सारखं एकदम 100% त्यांनी हे ठेवलेले आहे सर्वाइल पर्सेंटेज. हरभरा इथे त्यांनी घेतलेला होता, तो 35 ते 40 क्विंटल हरभरा येईन. अजून त्यांनी विकलेला नाही आहे. पाहू शकतात तुम्ही मित्रांनो. इंटरक्रॉपिंगमध्ये घेतलेलं होतं. पाहू शकता आता झाडाची जी हाईट आहे ती जवळपास, तुम्ही जर पाहिलं तर 4.5 ते 5 फूट झाडाची उंची झालेली आहे. आठ बाय 2 मध्ये फायदा हा होतो की आपल्याला जो ट्रॅक्टर, या मोकळी जी जागा आहे, या मोकळ्या जागेमध्ये ट्रॅक्टर चालवू शकतात तुम्ही. या हरभऱ्याची नळी उचलून त्यांनी, या तुम्ही पाहू शकतात, हरभऱ्याची नळी उचलून 2-2 नळ्या करून घेतलेल्या आहेत त्यांनी. आणि झाडाचं जी साईज आहे ती एक सारखी ते. हा जो समोर तुम्हाला उभा मोठा असा प्लॉट दिसतोय, हा संजू भाऊंचा जे
जवळपास त्यांनी 30 टनाचं यील्ड त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी घेतलेलं होतं. वापस आता एक दिवाळीनंतर कटिंग करू. तर 8x2 मध्ये फायदा आहे की त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही कॉटन किंवा मका किंवा यांनी हरभरा घेतलेला होता किंवा उडीद मूगच्या 2 लाईनी पेरू शकतात. आणि मोठं अंतरही जास्त असल्यामुळे गाड्या घुसायलाही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहू शकतात एक सारखा असा प्लॉट आहे. एरंडोल पिंपरी रस्त्यावर पाटाला लागूनच हा प्लॉट आहे. रस्त्यावरूनच दिसतो. ज्यांना कोणाला लागवड करायची असेल ते संपर्क साधू शकतात आमच्याशी. स्कीम समजून घेऊ शकतात, प्लॉट पाहू शकतात. ज्यांना मजूर भेटत नाही, मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतो, ज्यांना मजूर भेटत नाही, ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, करणारं कोण नाही, बांधावरचा जो शेतकरी आहे त्याच्यासाठी अतिशय असं योग्य असं हे पीक आहे. तुम्ही पाहू शकतात. मागच्या वेळेस आपण हरभरा कापला जात होता तेव्हा पाहिलं की 2-2 होते, तेही त्यांनी सिंगलिंग करून घेतले. हरभराही त्यांचा निघून गेला. एका लाईनीत दिसत आहे. सर्वाइव्हल पर्सेंटेज 90.9 आहे, 99.9. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.